मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ नजीक वेताळ बांबार्डे इथं आज दुचाकी आणि चारचाकी कारचा भीषण अपघात झाला। महामार्गावर विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीमुळे हा अपघात घडल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं असून त्यामध्ये 2 युवक जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार होंडा एमएच कार ही कुडाळच्या दिशेने जात होती। याच वेळी हिरो एचएफ डिलक्स या दुचाकीवरून 2 युवक महामार्गावर विरुद्ध दिशेने आले। अचानक समोरून दुचाकी आल्यानं कार चालकाला नियंत्रण मिळवणं कठीण झालं आणि दोन्ही वाहनांची जोरात धडक झाली। या अपघातात दुचाकीवरचे 2 युवक जखमी झाले असून त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। या धडकेत होंडा एमएच कारच्या पुढच्या भागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सुदैवानं कार चालकाला गंभीर इजा झाली नाही। अपघात घडल्यानंतर घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली होती। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी चालवणारे युवक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असावेत अशी जोरदार चर्चा घटनास्थळी सुरू होती। विरुद्ध दिशेनं गाडी चालवणारी यात मद्यप्राशन केल्याचा संशय असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। महामार्गावर विरुद्ध दिशेनं वाहन चालवणं हे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवावर बेतू शकतं।